नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. योगी युंजित सतत मात्मानं रहसी स्थितः. एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रहाः. पाठी महर्षी येणे आले. साधकांचे सिद्ध झाले. आत्मविद थोरावले येणेचे पंथे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. भक्तराज अर्जुनाने देवाकडे आपल्या अंतःकरणातली इच्छा प्रगट केली की मला ब्रह्मप्राप्ती आपल्या पराने करून देता येईल का. हे अंगे म्या होई जो का. येतोले गोसावी आपुले पणे किजो का. तव हासोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. भक्तराज अर्जुन साधकांच्या भूमिकेमध्ये आहे आणि भगवंताला असं म्हणतात की मी अंगाने स्वतः ब्रह्मरूप होईल का. किंवा एवढी असणारी गोष्ट आपलेपणाच्या संबंधाने तुम्हाला करता येईल का. भगवंताने अर्जुनाच्या मनातला भाव जाणला. ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मप्राप्तीची अपेक्षा निर्माण झाली याचा अर्थ हा ब्रह्मत्वाचा डोहळा आहे आणि हा कुणाच्याही अंतःकरणामध्ये प्रगट होऊ शकत नाही. ज्याच्या बुद्धीच्या वैराग्यामध्ये, बुद्धी नावाच्या मातेच्या कुशीमध्ये वैराग्य नावाचा गर्भ प्रगट झाला आहे तिथेच ब्रह्मप्राप्तीचा अंकुर जन्माला येऊ शकतो. हा अंकुर वाढण्यासाठी कदाचित आणखीन कालावधी लागेल, पण वैराग्य नावाच्या वसंताचा जर भर अत्यधिक प्रमाणामध्ये झाला तर मीच ती ब्रह्म आहे अशा सोहम भावाच्या मोहराने हा अर्जुन नावाचा वृक्ष आता चांगल्या प्रकारे बहरलेला आहे, लवलेला आहे. म्हणून अर्जुन नावाच्या या वृक्षाला ब्रह्मप्राप्ती नावाचं फल प्राप्त होण्यासाठी आता वेळ लागणार नाही. एखादं झाड मोठं असो किंवा आकाराने लहान असो, पण वसंताचा प्रभाव असा आहे की वसंताचं जर आगमन झालं की त्या झाडाला नूतन पालवी, चांगल्या प्रकारची असणारी बहरता किंवा फळांचा सुद्धा भार लगडू शकतो. भगवान ज्ञानोबारायसुद्धा म्हणतात ना, ज्याप्रमाणे की वसंत ऋतूचं आगमन झालं नाही तोपर्यंत शेतकऱ्याने कितीही कष्ट केले तर फलाची प्राप्ती वसंताशिवाय होणार नाही. जी बन करो झाडी सिंपी जीवेसाठी. पाडोनी जन्मे काडी आटी. परे फळीसी तैची भेटी. जै वसंत पावे जैसे ऋतुपतीचे द्वार. वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण निशी. वसंताचं आगमन झालं की त्या झाडाला चांगल्या प्रकारे फळं लागतात. तसं आपल्या साधकीय जीवनामध्ये वैराग्य नावाच्या वसंताचं आगमन झालं तर ते फळही ठरलेलं आहे. वैराग्य हाच वसंत आहे आणि त्याचं जर साधकीय जीवनामध्ये आगमन झालं तर निश्चित त्याला ब्रह्मप्राप्ती नावाचं फळ लागतं. आणि भगवान म्हणतात असा विरक्त हा अर्जुन आहे. भगवंताला ही खात्री झाली. जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा उपदेशाचा उपक्रम करता येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये या परीक्षा असायच्या. साधी स्वयंवरातसुद्धा परीक्षा असायची बरं. म्हणजे एखादी आपली कन्या योग्य वराला जर प्रदान करायची असेल तर त्यासाठी सुद्धा जुन्या काळामध्ये परीक्षा असायच्या. म्हणून द्रौपदी स्वयंवर आहे, रुक्मिणी स्वयंवर किंवा सीता जानकी स्वयंवर. नलदमयंतीच्या बाबतीमध्ये सुद्धा स्वयंवर असायचं आणि त्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या परीक्षा ठेवल्या जायच्या. जानकी मातेचा विवाह करत असताना जो शिवधनुष्याला प्रत्यंचा लावू शकेल तो जानकी मातेकरता योग्य वर असेल. कारण ते शिवाचं धनुष्य होतं, ते कोण्याही सामान्य शक्तीच्या व्यक्तीला उचललं जाणार नाही. म्हणून या शिवधनुष्याला जो प्रत्यंचा लावेल तो जानकीला आपल्या जीवनामध्ये पत्नीच्या रूपामध्ये प्राप्त करू शकेल. त्या द्रौपदीचं स्वयंवर करत असताना द्रौपदी मातेच्या वडिलांनी असा प्रण लावला होता द्रुपद राजाने
की वरती एका चक्राला मासा असणार आणि त्या माशाचं प्रतिबिंब खाली पाण्यात पाहायचं. ते चक्र फिरत राहणार आणि फक्त 5 बाणं राहणार. त्या 5 बाणांचा वापर करूनच एखादा म्हणला मी दिवसभर प्रयत्न करेल, नाही चालणार ना. प्रयत्ने वाळूचे कण रगडीत असं नाही, फक्त 5च बाणं असणार. खाली पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहायचं आणि फिरणाऱ्या चक्राला लावलेला जो मासा त्याच्या फक्त डोळ्याचा वेध घ्यायचा, अशी परीक्षा असायची. म्हणजे आपली कन्या जरी प्रदान करायची असेल तर त्याकरता परीक्षा आहे. सामान्यपणे एखादं वरदान द्यायचं असेल तर याकरताही तपश्चर्येची परीक्षा आहे. इथे तर ब्रह्मप्राप्ती करून द्यायची आहे. म्हणून भगवंताला ती खात्री झाली की या अर्जुनाला मनोनी प्राप्ती फळी फळता ययासी वेळ न लागेल आता, होय विरक्तायसा अनंता भरमसा झाला. असा हा अर्जुन विरक्त आहे असा भगवंताला भरवसा झाला. ज्या ज्या असणाऱ्या साधनाचा अर्जुन अंगीकार करेल ते साधन त्याला आरंभालाच फळ प्रदान करील आणि म्हणून सांगितलेला अभ्यास अर्जुनाकरता वाया जाणार नाही. भगवंताने अर्जुनाचं मन या साधनेकडे आकृष्ट करण्यासाठी अर्जुनाला भगवंतांनी सावध केलं की अर्जुना, हा साधना मार्ग असा आहे की या साधना मार्गाचं अनुष्ठान करत असतानाच प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची आकोडी. आपण योग मार्गाच्या साधनेमध्ये प्रवृत्त झालो तर याला निवृत्ती नावाचं फल या साधनेच्या खाली बसल्याबरोबर प्राप्त होतं. म्हणजे संसारामध्ये असल्यानंतरसुद्धा मोक्ष नावाचं फल हस्तगत करता येतं. प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची आकोडी. आणि या मार्गाचं महत्त्व असं आहे, जे मार्गेचा कापडी महेश अजूनही भगवान शंकर अजूनही या योग मार्गाची साधना करतात. अजूनही ते यात्रेकरूच आहे. भगवान शंकर उपदेशही करतात आणि अनुष्ठानही करतात. हजारो वर्षापर्यंत भगवान शंकराची समाधी लागलेली असते. त्याचं कारण योग मार्गामध्ये त्यांची वृत्ती निमग्न झालेली आहे. आता या योग मार्गाचं अनुष्ठान करणारे अनेक योग्यांचे समुदाय ते सुद्धा या मार्गाने निघाले. पण योगी वृंदे वहिली आडवी आकाशी निघाली की तेथ अनुभवाच्या पाऊली धोरण पडिला. योगी पुरुषांचे समुदाय या मार्गाला निघाले आहे. हा मार्ग कसा आहे? इडा, पिंगला आणि शरीराच्या मध्यभागी असणारी सुषुम्ना नावाची नाडी, या नाडीतून हा प्रवास करावा लागतो. मूलाधार चक्रापासून तर षट चक्राचं भेदन करून ब्रह्मरंध्रापर्यंत शक्तीचा प्रवास आहे. म्हणून आडवी म्हणजे मधून योगी वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली. कोणत्या आकाशामध्ये? याला योगशास्त्रामध्ये मृज्ञ आकाश किंवा चिदाकाशाचा मार्ग म्हणतात. आणि मग त्यांना त्या मार्गातले काही अनुभव आले. अगोदर निघाले तेव्हा रस्ता फार वाहणारा नव्हता, पण योगी पुरुषांना अनुभव येत गेले तर त्या अनुभवाच्या पावलांनी धोरण पडिला चांगल्या प्रकारचा रस्ता तयार झाला. अगोदर सुरुवातीला काल आपण उदाहरण पाहिलं, जी मंडळी नर्मदा मैयाची परिक्रमा करतात हे पावसाळ्यामध्ये गवत वाढल्यामुळे मार्ग बुजून जातात. आणि मग दसऱ्याच्या नंतर काही जण प्रारंभ करतात तर सुरुवातीला जाणाऱ्या लोकांना मार्ग नाही सापडत, पण मागून येणाऱ्या लोकांना मात्र मार्ग सापडतात. झाडावर काही खुणा केल्या जातात, विशिष्ट प्रकारचे दगड ठेवले जातात किंवा गवत बाजूला केल्यामुळे पाऊल रस्ता तयार होतो. तसं या अष्टांग योगामध्ये अगोदर गेलेले जे काही योगी आहे त्यांचा अनुभव घेतल्यानंतर मागे येणारे साधक त्या रस्त्याने जातात. म्हणून तर आपल्याकरता आदर्श चांगला असावा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, असं म्हटलं ना तुकोबारायांनी. जे पुढे गेले आहे त्यांचा मार्ग शोधत शोधत जायचा आहे. केव्हा? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे, पंत शब्द आला आहे, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आता हे योगी पुरुष योग मार्गाने निघाले. कोणताही साधक जेव्हा परमार्थाची साधना करतो तेव्हा त्या साधकाला अनेक प्रकारच्या सिद्धी प्रतिबंध करत असतात. मग हे योगी निघाले
तर यांना अनेक मार्ग समोर आले. कोणते कोणते मार्ग? तया महेंद्रादी पदे करिता ते वाटवदे, रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडोन ठाते, कामक्रोधांचे विलग ओठावती अनेक, आणि शून्येशी अंग झुंज व्हावे की. हे सगळे प्रतिबंध येतात, म्हणजे हे सगळे आडमार्ग आहे. किंवा काल आपण 2 आडमार्ग पाहिले. मज येता पै सुबटा या द्विविधागा अभांटा, स्वर्ग नरक या वाटा चोरांची या. भगवत प्राप्तीकरता हे चोराचे मार्ग आहेत 2, स्वर्ग आणि नरकाला घेऊन जाणारे. तर एर सकळ मार्ग निदसुरे, हे सगळे अज्ञानातले मार्ग आहे. आणि ते सगळे मार्ग सांडून या योगी पुरुषांचे समुदाय आत्मबोधाचे उजुकारे धाव घेतली एकसरे. मग आम्हाला फक्त आत्मज्ञानच प्राप्त व्हावं असा जो सरळ मार्ग आहे, या मार्गाने त्याने एकसारखी धाव घेतली. म्हणजे या मार्गाचं अनुष्ठान करणारे पहिले भगवान शंकर, यानंतर योग्यांचे असणारे अनेक समुदाय या मार्गाने निघाले. आणखीन कोण आलं? ज्ञानोबाने तो विचार 56 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगतात. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले येणेचे पंथे. या ओळीमध्ये 3 जणांचा समावेश घेतलेला आहे. कोण कोण आहे? महर्षी, साधक आणि आत्मवेत्ते महात्मे यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये योग मार्गाचा अनुष्ठान पद्धती अवलंबिली आहे. आता यावर थोडंसं चिंतन असं आहे, योग मार्गाची आवश्यकता कोणाला आहे? सर्वांना आहे. कर्माचं अनुष्ठान करत असेल तरी त्यालाही योगाच्या साह्याची अपेक्षा आहे. भक्तीचं अनुष्ठान करत असेल योगाची अपेक्षा आहेच, आणि तत्त्वज्ञानाचा अवलंब करत असेल तरीसुद्धा योगाची अपेक्षा आहेच. हल्लीच्या वर्तमान काळामध्ये त्यांना संप्रदाय नाही म्हणता येणार, पण काही मतमतांतर अशी निर्माण झाली. ते म्हणतात फक्त तुम्ही आमच्याकडे या, कसंही वागा, तुम्हाला काही अडचण नाही, तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला आम्ही साक्षात्कार करून देऊ. म्हणे मग खाण्यापिण्याचे काही नियम? काही नियम नाही. काहीही खा, काहीही प्राशन करा, फक्त आमचा अनुग्रह घ्या आणि वर्षभरात तेवढी देणगी देत जा. असं फक्त त्यांच्या साक्षात्काराची पद्धती आहे. हे वंचना करणं आहे, स्वतःही फसणं आहे आणि इतरांनासुद्धा फसविणं आहे. ते आपण उदाहरण कायम पाहतो. ते शाळेतली सहल निघाली, स्वतः फसतात, इतराला कसे फसवतात, तसा हा प्रकार आहे. मग सहल निघाली तर जे विद्यार्थी अभ्यासात मागं असतात ते सहलीत पुढं असतात. कायम बघायचं तुम्ही, सहलीमध्ये नेतृत्व कोणाकडं असतं? जे वर्गात मागं असतात बेंचवर, तर ते सहलीत पुढं असतात, ऐकत नाही ते. आणि शिक्षकसुद्धा त्यांना वाईट टाकतात, जाऊ द्या या निमित्ताने. म्हणून बघा सहलीमध्ये पहिल्या सीटावर कोण असतात? तेच विद्यार्थी, हुशार विद्यार्थी आपलं मागं, आवाज करायचा नाही, काही नाही काही नाही, पण ते मात्र पुढं. एका माळ रानावरती सहल गेली, म्हणजे जे मागं बसतात ते असा अर्थ इथं नाही घ्यायचा, मी शाळेतलं सांगतो आहे असा अर्थ नाही घ्यायचा त्यातला, तात्पर्य लक्षात घ्या. एका माळ रानावर सहल गेली, गणपतीची भली मोठ्या आकाराची मूर्ती स्थापन केलेली. पुजारीसुद्धा गणपतीच्या बाबतीमध्ये उदास, कसं तरी देवाला स्नान घालायचं. गणपतीची बाप्पाचं उदर मोठं आणि बेंबीचा भाग खोल, तिथं पाणी गेल्यामुळे गारवा तयार झाला. त्या गारव्यामध्ये एक विंचू येऊन बसायचा. सर्प, विंचू यांच्या अंगामध्ये विष असतं आणि ते विष त्यांना कायम जाळतं. त्यामुळे हे प्राणी कायम गारव्याच्या शोधात असतात. एखादा जर डेरा असेल ना पाण्याचा, थंडगार पाण्याचा, आणि त्याच्यामध्ये जर आपण विषारी नाग सोडला, सोडू नका तुम्ही, फक्त ऐकून ठेवा, जर त्या घटामध्ये, मडक्यामध्ये जर आपण विषारी नाग सोडला ना, बाहेर येत नाही. त्याला तो म्हणून तर चंदनाला वेळा का देतो सर्प? अंगातलं विष त्याला जाळतं, मग शांत होण्यासाठी तो चंदनाला वेळा देतो. मी आमच्या घरी पाहिलं, एक जुनं जातं होतं, बऱ्याच दिवसापासून ठेवलेलं, आणि आम्हाला ते बाहेर काढायचा प्रयत्न करावा लागला. तर ते बाहेर काढलं की त्याच्या खाली साप निघाला. कुठून आला होता आणि किती दिवसाचा होता माहिती नाही, पण अगदी जसं आपण एखादी दोरी गुंडाळतो की नाही, तशा प्रकारे मोठ्या आकाराचा होता, चांगला अशा आकाराचा असेल, पण अगदी तेवढ्या आकारात तो जाऊन बसला. थंडगार ओलावा, म्हणजे तर थंडगार असं बेंबीमध्ये विंचू जाऊन बसला.
मग जो मागं होता आणि सहलीमध्ये नेतृत्वात पुढे होता तो गेला दर्शनाला. मग दर्शन करावं, पण अंगामध्ये खोडी भयंकर. त्याने त्या गणपतीच्या बिंबीमध्ये हात टाकला. विंचू बसलेला होता. त्याने मग काय प्रसाद दिला ना. प्रसाद हे सर्व दुःखाना, हानी नाही घ्यायची आता, प्राप्त झाला. त्याने असा हात झटकला. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलं काय झालं. आता खरं सांगावं तर दुसरा काय म्हणेन, बरं झालं तुझी खोड मेली. पण तो तसं नाही म्हणला. तो वा वा काय भगवंताची योजना आहे हो. या गणपतीच्या बिंबीत असा गार वारा येतो म्हणे. तो आल्यामुळे मला असा झटका लागला. दुसऱ्याने विश्वास ठेवला आणि हात घातला, त्यालाही दंश लागला. याने तोंड दाबलं त्याचं. म्हणे थांब, हा प्रसाद मागं गुरुजीपर्यंत गेला पाहिजे. याला म्हणतात स्वतः फसणं, दुसऱ्यालाही फसवणं. तसे काही मतांतर वर्तमान काळात आले बघा. गळ्यामध्ये तुळशीची माळ अजिबात नाही म्हणतात, ते काही घेणं देणं नाही. म्हणजे काही नियम आहाराविहाराचे अजिबात पाळू नका. फक्त आमच्याकडे या, आमचे सदस्य व्हा. असं कसं होईल. ज्या गाडीला ब्रेक नसेल ते नक्की दरीत कोसळेल. तसं ज्या जीवनाला संयम नसेल त्या जीवनाचं नक्की अधपतन होणार आहे. पण मात्र आपला शिष्यांचा वर्ग वाढण्यासाठी लोक काय करतील काही सांगता येणार नाही. स्वतःही फसतात, इतरांनाही फसवितात. योगाची आवश्यकता सर्वांना आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असा हा मार्ग आहे. म्हणजे समाधी साध्य करण्यासाठी अगोदर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, 5 प्रकारचा यम, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, 5 प्रकारचा नियम हे पाळावं लागतं अगोदर. तेव्हा योग्यता येते साक्षात्काराची. आणि काही लोक म्हणतात काही नाही, यम पाळावा, नियम पाळावा असं काही नाही. फक्त आमच्याकडे आम्ही तुम्हाला समाधीचा साक्षात्कार करून देऊ. म्हणजे हा साक्षात्कार कसा होईल माहिती आहे का. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, म्हणे एका गुरूंकडे एक शिष्य आला. गुरुजी मला ब्रह्म दाखवा. त्याने ब्रह्म माझ्याकडे ये समोर बसवला आणि त्याला म्हणे डोळे झाकले डोळे. तुम्ही नका तिथलं सांगतो. झाकले डोळे. म्हणे हो झाकले. दिसतं का काही. म्हणे गुरुजी काही दिसत नाही. नाही दिसत. तेव्हा गुरुजीने त्याचे डोळे असे जोरात दाबले. जोरात दाबल्याबरोबर आता काही ना काही चमकणार ना डोळ्यासमोर. म्हणे गुरुजी काही काही पिवळं दिसलं, अरे त्यालाच ब्रह्म म्हणतात. असा काही प्रकार आहे का. हे फसविण्याचा प्रकार आहे. समाधी प्राप्त होण्यासाठी खूप मोठी योग्यता लागते. म्हणून योग हा प्रत्येक जातीच्या, जगातल्या प्रत्येक मानवाकरता अपेक्षित आहे. म्हणून भगवान शंकर अजूनही यात्रेकरू आहेत. आणि अयोगी वृंदसुद्धा या पाठीमागे चालत आले. आणखीन कोण आले. पाठी म्हणजे नंतर. नंतर म्हणजे केव्हा. भगवान शंकराने या मार्गाचं अनुष्ठान केलं. जगताकरता हा मार्ग प्रगट केला. याच मार्गाचं अनुष्ठान योगी पुरुषांनी केलं आणि त्यांचे काही अनुभव त्यांनी लिखित स्वरूपामध्ये लिहून ठेवले. म्हणून तर योगाचे ग्रंथ निर्माण झाले. मी असं ऐकलं आहे, एरवी एखादा ग्रंथ जर आपण लिहिला तर त्या असणाऱ्या ग्रंथाच्या प्रामाण्य भागासाठी संस्कृत ग्रंथातले प्रमाण दिले जातात. अजूनही आपण कीर्तन प्रवचन करतो की नाही, तर आपण संत वाङ्मयातले प्रमाणं देतो आपल्या वाक्या किंवा व्याख्यानासाठी. पण असा एक ग्रंथ संस्कृतमध्ये आहे की त्या संस्कृतमधलं व्याख्यान बरोबर प्रामाण्ययुक्त हे सांगण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या प्रमाण म्हणून घेतलेले आहे. एवढा या 6व्या अध्यायाचा अधिकार मोठा आहे. म्हणून योगातले काही भाग योगी पुरुषांना जेव्हा कळत नाही, अशी सुद्धा मंडळी योगातले अनुभव घेण्यासाठी ज्ञानेश्वरीचा विशेषतः 6व्या अध्यायाचा अभ्यास करतात. या आळंदी क्षेत्रातली अशी एक घटना आहे. बहुतेक चंद्रशेखर महाराजांनी ही कथन केली घटना. त्यांच्या एका कीर्तनामध्ये बहुतेक नाशिकला निवृत्तीनाथांच्या दरबारात ते कीर्तन झालेलं आहे पाठीमागे 1-2 वर्षापूर्वी. तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की एक योगी आळंदीमध्ये आला होता. जे पुंडलिकरायाचं मंदिर आहे ना, पलीकडच्या भागाला राम मंदिराच्या आणि लक्ष्मीनारायण मंदिराच्या खाली, तर तिथं तो योगी आला आणि तो इंद्राणीच्या काठावर साधना करत होता. चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं की मी आलो, मी स्नान केलं, नूतन कपडे परिधान केले, इंद्राणीच्या काठी माझा नित्यनेम उरकला
आता या गोष्टीला वेळ लागणार की नाही? जेवढा वेळ लागला मला तेवढ्या वेळापर्यंत त्या योगी पुरुषाचा फक्त एक श्वास चालू होता. किती मोठा प्राणावर विजय संपादन केला असेल, फक्त एक श्वास घेतलेला होता. आणि मग मी त्यांना विचारलं, ते आजानबाहू होते, म्हणजे उभं राहिल्यानंतर ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लागतात त्यांना म्हणतात आजानबाहू. आणि मग आम्ही त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही कोण आहात? म्हणजे मी हिमालयामध्ये साधना करणारे एक योगी आहे. इथं कसं काय आलात? त्यांनी योगातले काही अनुभव मला अडचणीचे वाटू लागले. आणि मग त्या भागातल्या योगी पुरुषांना मी विचारलं, ते आम्हाला नाही सांगता येणार. मग हा अनुभव कोण सांगेल? महाराष्ट्रामध्ये सगळ्यामध्ये देव म्हणते रुक्मिणी, हाची एक योगी देखिला नयने. हे देवाने म्हणावं की ज्ञानोबाऱ्यासारखा योगी आम्ही पाहिला नाही. मग तुम्ही आळंदीला जा. मग तो योगी आळंदीमध्ये इथे आला. आणि मग त्याला विचारलं महाराजांनी की तुम्हाला इथे काही अनुभव आला का? ज्ञानोबाने तुम्हाला काही अनुभव सांगितले? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ज्ञानोबाने माझ्याशी संवाद करावा एवढं पुण्य कुठे म्हणे माझं. म्हणे मग तुम्ही तर समाधानी दिसता, त्याचं काय कारण? मला योगातली काही शंका आली तर मी ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिरावर फक्त कळसाकडे पाहतो. कळसाकडे जरी पाहिलं तरी बरोबर मला उत्तर मिळतं, मी समाधानी होतो. हा अधिकार आहे. अनुभवाच्या पाऊली धोरण पडिला. भगवान शंकर योगी पुरुषांचे अनुभव आणि ते सगळे लक्षात ठेवून सांगायचा भाग काय आहे की ज्ञानेश्वरीतल्या या ओव्या ज्या आहेत ना, या योगी पुरुषांचं परिपूर्ण शंका समाधान करणारे आहे. म्हणून जसा भक्तीचा सगळ्याला अधिकार आहे तसा योग मार्गाचा सुद्धा सर्वाधिकार सेव्य अधिकार आहे. योगाचा अनुष्ठान सगळे करू शकतात. आहार विहाराचे नियम कुणाला आवश्यक नाही. या अध्यायामध्ये जे नियम आलेत ना, त्या नियमानुसार जर पालन केलं तर एकही व्यक्ती आजारी पडू शकत नाही. ज्ञानोबांनी इतकं गोड चिंतन पुढं सांगितलं आहे की निद्रेही मान दिजे अवसरे एके, जागणे जरी जाहले तरी ते व्हावे मितुले, येतुलेने धातू साम्य संचले असेल सुख. जागृतीचा प्रसंग आला तर ते जागरण थोडं मोजकं असावं. आपल्याला शरीर सांगते आपल्याला झोप आली आहे तर दुराग्रहाच्या माध्यमातून झोप टाळता येत नाही. जर ती टाळली तसा आपल्या जीवनामध्ये तर झोपेला खूपच आदर आहे, तो भाग सोडून द्या. तिथं काय त्या ओवीची गरजही नाही आपल्याला. निद्रेही मान दिजे अवसरे एके, काय वारंवार मान दिला जातो. पण आहार तरी सेवेचे, युक्तीचे नि मापे मवीचे, मापितला बोल बोलीचे, मितलिया पाऊली चालीचे, मोजकं बोलावं मोजका असावा. जागायचा प्रसंग आला तर जागृती मोजकी असावी. जे माणसं वारंवार जागरण करतात त्यांचं आरोग्य इतरांपेक्षा लवकर बिघडतं. जागरणसुद्धा फार घातक आहे. दिवसभरातले आपण आरोग्याचे किती नियम पाळतो याहीपेक्षा आपलं जागरण तर बिघडलेलं नाही ना. ज्याचं जागरण बिघडलं त्याची झोप बिघडते, आणि ज्याची झोप बिघडते त्याचं मानसिक संतुलन पहिल्यांदा बिघडतं. म्हणून आहार विहार जितका आवश्यक आहे तितके निद्रासुद्धा आवश्यकच आहे. योगाची अपेक्षा कोणाला नाही, सर्वांना आहे. मग या अनुभवाच्या पावलाने जो रस्ता तयार झाला त्या रस्त्याने कोण आलं? पाठी महर्षी येणे आले. जे महान ऋषी असतात त्याला महर्षी असं म्हणतात. ऋषी कोणाला म्हणतात? ज्यांना समाधी भाषेमध्ये वेदातल्या मंत्रांचा साक्षात्कार होतो त्यांना ऋषी असं म्हणतात. ऋषयः मंत्रद्रष्टारः. ऋषी ते असतात ज्यांना समाधीच्या भूमिकेमध्ये वेदातले मंत्र प्रत्यक्ष दिसतात. समाधीच्या भूमिकेमध्ये वर्तमान काळामध्ये जे शास्त्रज्ञ संशोधन करतात की नाही, तर संशोधन करता ते एवढे एकाग्र होतात की कधी त्यांना त्यांच्या एकाग्रतेमध्ये संशोधनाचे शोध आपोआप लागतात. तुम्हाला काही अनुभव सांगितले जातील बघा. जर आपण एखाद्या अभंगाचं, एखाद्या श्लोकाचं किंवा ओवीचं जर आपण चिंतन दिवसभर करत असाल तर कधी असे अनुभव येतात की झोपेतल्या अवस्थेमध्ये थोडीशी झोप आपली कमी होते, जागृती पूर्ण येत नाही. पण चिंतनाच्या भूमिकेमध्ये असा प्रकार कधी घडतो
की आपल्याला झोपेमध्ये एखाद्या ओळीचा अर्थ लागून जातो, पण त्याला दिवसभर मात्र चिंतनही केलं पाहिजे. म्हणजे आपल्यासारख्यासुद्धा सामान्य व्यक्तीला जर सुषुप्ती अवस्थेमध्ये एखाद्या ओळीचा अर्थ उलगडू शकतो, तर जे अगोदरच तप करतात, ध्यानधारणा करतात, त्यांना वेदातले मंत्र का दिसणार नाही? ज्यांना दिसतात त्यांना महर्षी म्हणतात. मग त्यामध्ये देवर्षी आहे, व्यासांसारखे महर्षी आहे, जनकांसारखे राजर्षी आहे आणि विश्वामित्र वशिष्ठासारखे ब्रह्मर्षी आहे. हे सगळे ऋषीच आहे. सगळे पाठी महर्षी येणे आले. महर्षी लोकसुद्धा याच मार्गाने आले. त्यांनी पण आपल्या जीवनामध्ये योग मार्गाचा अवलंब केला. या मार्गाचा अवलंब साधकांनी केला तर साधकांचे सिद्ध झाले. केव्हा? योग मार्गाची पद्धती जीवनामध्ये स्वीकारल्यानंतर. साधक तो आहे की ज्याच्या जीवनामध्ये साध्य ठरलं, जो सावधपणाने साधना करतो तो साधक आहे. मानवाचे प्रकार 4: पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. मुक्ताला म्हणतात सिद्ध. आणि त्याच्या अलीकडचा जो वर्ग आहे त्याला म्हणतात साधक. साधकाला अजून साध्य नाही मिळालेलं, पण वाटचाल मात्र त्याची चांगल्या प्रकारे प्रारंभ झालेली आहे. आणि या मार्गाचा अवलंब केला तर साधक हा सिद्ध दशेला प्राप्त होतो. सिद्ध त्याला म्हणतात की ज्याला जन्माला आल्यानंतर साधना न करता साधनेचं फळ आपोआप प्राप्त होतं, त्याला म्हणतात सिद्ध महात्मा. तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. वरी म्हणजे स्वीकारणे. सर्वज्ञता नावाची स्त्री, कन्या, त्या असणाऱ्या योगी पुरुषाला लहानपणात त्याचा स्वीकार करते. लहानपणातच त्याचं लग्न लागतं, पण कोणाबरोबर लागतं? बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. म्हणजे गत जन्मातली साधना पूर्ण झाली तर या जन्मामध्ये साधनेचं फळ मिळतं, तर त्याला सिद्ध म्हणतात. सिद्ध. तसा हा योगभ्रष्टाचा प्रकार आहे बरं या ओळीमध्ये आलेला. मग योगभ्रष्टाचा जर एवढा अधिकार असेल तर जो अगोदर सिद्ध आहे त्याची काय भूमिका सांगावी? म्हणजे साधकांचे सिद्ध या मार्गाने होऊन जातात. त्यानंतर आत्मविद थोरावले येणेची पंथे. ज्यांना आत्मस्वरूपाचं साक्षात ज्ञान झालं त्यांना तत्त्वज्ञानी महात्मा म्हणतात. आणि ते तत्त्वज्ञानी जर योग मार्गाच्या पंथाने निघाले तर थोरावले, ते श्रेष्ठ झाले. असं का म्हटलं असेल बरं? काही शास्त्रामध्ये असा विचार आला की आत्मज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर काहीही प्राप्त करण्यासारखं शिल्लक राहत नाही. जर असेल तर तो तत्त्वज्ञानी ठरत नाही. परंतु पंचदशी नावाच्या ग्रंथाची रचना करणारे विद्यारण्य स्वामी यांनी पंचदशीनंतर जीवनमुक्ती नावाचे ग्रंथ तयार केला आहे. जीवनमुक्ती विवेक नावाचा ग्रंथ. आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, तत्त्वज्ञानही आवश्यक आहे आणि तत्त्वज्ञानाच्या बरोबर मनोनाश आणि वासनाक्षयसुद्धा आवश्यक आहे. जर मनुष्याचं मन चंचल असेल तर त्या आत्मज्ञानी पुरुषाला विदेह कैवल्य मोक्ष मिळतो, यामध्ये अडचण नाही. पण त्याला जिवंत असताना समाधान नाही मिळत. त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख असं म्हणतात. याकरिता बाबा उदाहरण सांगत असतात स्वामी महाराजांच्या मुखातलं. एखादा व्यक्ती कितीही निरोगी जरी असला, कितीही निरोगी असला, पण मिरच्यांच्या बाजारामध्ये जर गेला तर त्याला ठसका आल्याशिवाय राहत नाही. येणार म्हणजे येणार, हे त्याच्या आरोग्याचं लक्षणसुद्धा आहे. मिरच्यांच्या बाजारामध्ये आला तर धडधाकट निरोगी पुरुषसुद्धा जर त्याला ठसका येऊ शकतो, तसा आत्मज्ञानी जरी असेल आणि जगताच्या व्यवहारामध्ये आला की त्याला जगताचे कल्पित का होईना, आभाषिक का होईना, पण सुखदुःखाचे तडाखे भोगावेच लागतात, कारण त्याचं मन व्यवहारामध्ये चंचल होऊन जातं. मग अशा प्रसंगाला त्याच्या मनाचा मनरूपाने भाव नष्ट व्हावा लागतो आणि अंतकरणातल्या दुष्ट वासनेचाही
क्षय व्हावा लागतो की नाही. तुकोबारांचा एक अभंग फार गोड आहे बघा. न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो निधिमळ ममतेचा, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही नये वरी मन, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. खरं अद्वैत ब्रह्मज्ञान कोणतं आहे? ज्यामध्ये विषयाचा संग नसेल, मन चांगल्या प्रकारे स्थिर असेल, ममतेचाही मळ लागू देणार नाही, इंद्रियावर जय, वासनेचा क्षय, मनामध्ये कोणताही संकल्प निर्माण होत नाही आणि जाणीवेचा अभिमान स्पर्श करत नाही, याला खरं अद्वैत ब्रह्मज्ञान तत्त्वज्ञान असं म्हणतात. आणि आत्मवेत्ता जो महात्मा आहे त्याने जर आपल्या जीवनामध्ये तत्त्वज्ञानाच्या बरोबर मनोनाश आणि वासनाक्षय करण्यासाठी या योगाचा अंगीकार जर केला तर त्याची ती तत्त्वज्ञानाची भूमिका आहे, त्याला श्रेष्ठपणा प्राप्त होतो. आत्मविद थोरावले येण्याची पंथे, योगाची उपेक्षा करता कामा नये. जरी तत्त्वज्ञानी असेल, जरी त्याची तत्त्वज्ञानावर श्रद्धा असेल किंवा दृढ विश्वास असेल, तरी त्याचा विदेह मोक्ष कुठेही जाणार नाही. पण जिवंत असताना जे रम्य समाधान त्याला भोगायचं आहे ते वासनेच्या आणि मनाचा नाश, वासनेचा क्षय यांच्या अभावी त्याला भोगता येत नाही. त्या वासनेमध्ये पुन्हा 3 प्रकार आहे. देहवासना, शास्त्रवासना आणि लोकवासना. देहवासना, शास्त्रवासना लवकरात लवकर टाकता येते, पण लोकांची असणारी, लोकांनी आपल्याला मानावं, लोकांच्यामध्ये आपण प्रसिद्ध व्हावं, ही वासना आपल्याला सहसा त्याग करता येत नाही. याचे रूप अनेक होतात. नाही हो, ते लोक फार भाविक आहे, त्यांची माझ्यावर फार श्रद्धा आहे, त्याने तुम्ही आल्याशिवाय आम्ही सप्ताच करणार नाही, त्यामुळे मला जावं लागेल, ही लोकवासनाच आहे. याला लोकवासना ही प्रगट होत आहे. मी सर्वांच्या करता बोलतो हां, त्याच्यात मी पण आलो आहे. हे विशिष्ट व्यक्ती कोणी नाही. कधी कधी वाटतं की नाही आपल्याला आता इथून पुढं कीर्तन घ्यायचेच नाही, फक्त अभ्यास करायचा असं मी म्हणतो. पण कीर्तन आले की वाटतं नाही, महिन्यातून 2-3 का वेळा व्हायना जाऊन आलंच पाहिजे. थोडा लोकसंपर्क राहतो, मग लोकांमध्ये आपली चर्चा राहते. आणि हे आपलं कार्य आहे, जो काही आपण अवतार कार्यातच आलो आहे असं वाटतंय कधी कधी. या भूमिका आहे, पण सूक्ष्म विचार केला तर ही सुद्धा लोकवासना आहे. या 3 वासना जोपर्यंत असेल रम्य समाधान मिळत नाही आणि चंचल मन समाधान होऊ देत नाही. त्या मनाचा नाश आणि वासनेचा क्षय व्हायचा असेल तर त्याला योगशास्त्र महत्त्वाचं आहे. म्हणून आत्मविद जरी असेल, स्वतःच्या स्वरूपाला जाणणारा आत्मवेत्ता महात्मा असेल, परंतु ज्ञानोबांनी चकार वापरला बरं. थोरावले ते श्रेष्ठ झाले, पण केव्हा? येण्याची पंथे. याच पंथाने म्हणजे कोणत्या? योग नावाचा हा राजमार्ग, याचा स्वीकार करून ते मोठे झाले. महर्षी या मार्गाने आले, साधकांचे सिद्ध झाले आणि आत्मतत्वज्ञानी मात्र श्रेष्ठ भावाला प्राप्त झाले. इथपर्यंत या योग मार्गाची साक्ष 6 प्रकारे सांगितली. बहुतेक 5 प्रकारे. जे मार्गीचा कापडी महेश अजुनी, योगी वृंदे वहिली, त्यानंतर महर्षी, साधकांचे सिद्ध आणि आत्मविद थोरावले येण्याचे पंथे. या 5 समुदाय का सांगितला? अर्जुना हा अवधारी पंथराज, हा सर्वात मोठा पंथराज आहे. एखादा मार्ग मोठा आहे कशावरून? या मार्गावर चालतं कोण याच्यावरून ते ठरत असतं. वैकुंठवासी गुरुवरे घुलेबाबा म्हणायचे, बुवा ग्रंथ कोणता मोठा आहे त्या ग्रंथाचं अध्ययन कोण करतं यावर ते ठरतं. पहिल्या अध्यायामध्ये म्हणायचे बघा बाबा की या ग्रंथाचं सेवन कोण करतं? जे सनकादिकी सेविजे आदरेशी, ब्रह्मेशावनी प्रशंसीजे, सनकादिकी सेविजे आदरेशी. बुवा या ग्रंथाचं सेवन कोण करतं यावरून त्या ग्रंथाची महती लक्षात येत असते. तसा हा मार्गसुद्धा मोठा आहे.
आत्मविद थोरावले येणेचे पंथे. मग याचं अनुष्ठान कधी करायचं? योग मार्गामध्ये एक सूत्र आलंय बघा, योगशास्त्रामध्ये. सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. योगाचं अनुष्ठान कधी करायचं? म्हणे वर्षातून फक्त एक दिवस. नाही, दीर्घकाल करायचं. त्यामध्ये पुन्हा सातत्य असावं आणि साधनेवर परमप्रेम असावं. मी ते योगशास्त्राचं पुस्तक वाचतोय सध्याला, ग्रंथ. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की कमीत कमी मनुष्याने 24 तासापैकी 3 तास तरी योगाचा अभ्यास करावा. 3 तास, दररोज 3 तास, दररोज. आणि तोही कायम करावा. म्हणजे मग आज 3 तास केला, झालं पुढच्या आठवड्यात 3 तास असं नाही चालणार. दररोजचा 3 तास. आणि त्याच्यात पण दीर्घकाल आहे. 3 तास म्हणजे दीर्घकाल झाला, परंतु निरंतरता. जसा आज केला तसा उद्याही करावा. बऱ्याच आपले त्याच्यात मी पण आहे, आपले साधक विद्यार्थी संकल्प फार चांगले करतात. संकल्प किती केले असेल ते मलाही माहिती नाही. माझ्याकडे 2-3 वह्या आहे, त्याच्यामध्ये मी लिहिलं दिनचर्या. दररोज सकाळी 4ला उठणे. 3-4 दिवस उठलो 4 वाजता. पुन्हा लगे आपल्या मनातला संकल्प, झोप आवश्यक आहे, उठा 4:30ला. असं करता ते नियम सगळे निघून जातात. सातत्य फार महत्त्वाचं आहे. साधना करणं आणि त्याच्यामध्ये निरंतरता ठेवणं. सातत्य अभ्यासामध्ये असेल तर समाधान राहतं. आणि बऱ्याचदा आपल्याला काय होतं, 7 दिवसाचा एखादा सप्ताह लागला, सातत्य बिघडतं, निरंतरता राहत नाही बघा. आणि निरंतरता एकदा चुकली तर अभ्यासामध्ये मन लागत नाही. म्हणून विद्यार्थी हा कायमचा अभ्यासामध्ये मग्न पाहिजे. स्वाध्याय का चुकू नये त्याचं हेच कारण आहे. सत्व दीर्घकाल साधना पुष्कळ काळापर्यंत करावी आणि त्यातही पुन्हा सातत्य असावं. त्यात 3रा भाग असा आहे की आपण जी साधना करतो त्यामध्ये पराकोटीचं प्रेमही असावं. सत्कारा सेवितो म्हटलं आहे. सत्कारपूर्वक त्याचं सेवन करावं, तेव्हा योगाची दृढ भूमिका प्राप्त होत असते. सतो दीर्घकाल. एक व्यक्ती म्हणला, मी सोमवाराचं व्रत करतो, 12 वर्ष झाले मी सोमवाराचं व्रत करतो. असं खरंच? तोला हो, 12 वर्षापासून मी प्रत्येक श्रावणातले सोमवार करतो. अरे दीर्घकाल आहे, पण निरंतरता कुठं आहे? 5 सोमवाराचं व्रत केलं म्हणजे का झालं का? निरंतरता लागते त्यामध्ये. सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. हेच भाग ज्ञानोबाने पुढे सांगतात. हा मार्ग जे देखिजे तै तहान भूक विसरीजे, रात्री दिवस नेनीजे वाटे ये. ही साधना कधी करायची? हा मार्ग जै म्हणजे जेव्हा आपण योग मार्गाला पाहतो, अनुष्ठानाची पद्धती स्वीकारतो, ती साधना करत असताना प्राणाचे धर्म त्याला सतावत नाही. प्राणाचे धर्म 2 आहे, तहान आणि भूक. हे प्राणाचे धर्म आहे आणि हे जीवाला व्याकुळ करतात. त्याच्यावर विजय संपादन करावा लागतो. हा मार्ग जे देखिजे तै तहान भूक विसरीजे. ज्याचं साध्य चांगलं असतं ना त्याला तहान आणि भूक सतावत नाही बघा. फक्त साध्य चांगलं पाहिजे. मी थोडक्यात उदाहरण देतो तुम्हाला. सिंहगडावर ताबा मिळवायचा आहे. तानाजी मालुसरे निघाले कधी? अमावस्याच्या अगोदरच्या दिवशी. कारण त्याही दिवशी तेवढीच भयंकर काय असते? गडद रात्र असते. साध्य चांगलं आहे पण त्यांना कोणतं संकट आलं? कोणतंच नाही. किंवा प्रतापगडावर पराक्रम गाजवला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या सैनिकांना सांगितलं होतं, आम्ही बघून आलो प्रतापगड, प्रचंड दुर्गम आहे, प्रचंड. आजही तिथं त्या डोंगरावर सूर्याचं किरण जमिनीपर्यंत पोचत नाही. 350-400 वर्षापूर्वी काय असेल ते? 400 वर्षापूर्वी काय पराक्रम मोठा असेल ते. असं म्हटलं त्या जावळीच्या खोऱ्याचं वर्णन करत असताना की हिडिंबा नावाची राक्षसी नाही महाभारतात, तिच्या डोक्यात त्या केसामध्ये असणारे ऊ शोधून काढता येईल, पण जावळीच्या खोऱ्यातला हत्ती नाही काढता येणार. इतकं ते अरण्य अजूनही जाऊन बघा तुम्ही. प्रचंड दाट आहे, दुर्गम आहे
आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना लपून ठेवलं होतं. जोपर्यंत किल्ल्यावरून इशाऱ्याची तोफ वाजत नाही तोपर्यंत जागा सोडायची नाही. एकाही व्यक्तीने जागा नाही सोडली. आपण जर एखाद्या विद्यार्थ्याला म्हणून इथं अभ्यास करत बस एखाद्या खोलीमध्ये तर त्याला 5-6 वेळा तासाभरात लगवी लागते. जाऊन येतो तो, जागा सोडतो तो. तर थांबा वाटत नाही एका ठिकाणी. नाही ते 8-8, 10-10, 12-12 तास एखाद्या दरीमध्ये लपून बसायचं. झाडाच्या वरच्या फांदीवर हालचाल न करता बसायचं. साध्य चांगलं असेल तर तहान भूक त्याला सतावत नाही. हा मार्ग जे देखीजे तै तहान भूक विसरीचे. तेव्हा तहान आणि भूक विसरते. निमग्न झालेला व्यक्ती गुरुवारी मारुती बाबा सांगतात बघा, ज्या सुरुवातीला विद्यार्थ्याला बळस अभ्यासाला बसवावं लागतं. ते आई वाई टाकते, बाळा अभ्यास कर, पण तो काही अभ्यास नाही करत. लहान मुलाचं खेळण्यात जास्त मन असतं बघा. तुम्ही मोकळं सोडा, ते जेवतसुद्धा नाही पण दिवसभर सायकल खेळत राहता. म्हणजे सायकल जर आली त्याला तर जोपर्यंत सायकल तुटत नाही किंवा पंक्चर होत नाही सायकल नाही सोडत. ते खेळणार म्हणजे खेळणार. खेळण्यात त्याचं वय असतं. मग ती आई त्या बाळाला घेते, शाळेमध्ये घेऊन जाते आणि त्या शिक्षिकेला सांगते, हा आमचा मुलगा आहे, आम्ही नाही शिकलो पण याला शिकवा, काही करा पण शिकवा. हा इतर मुलाप्रमाणे नाही बरं, चॅप्टर आहे म्हणे. हा कधी शाळेतून पळून जाईन तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही आपलं कपाटामध्ये एखादी फाईल पाहाल तोपर्यंत हा रस्त्याला लागलेला असेल. काही करा पण याला शिकवा. आणि मग ती पेपरमिंटच्या गोळ्या काढते, त्या शिक्षिकेच्या हातात देते. 4 तुम्ही खाजा, 2 याला द्यायचा, पण काही करा याला शिकवा. बाबा सांगतात की नाही, ज्या विद्यार्थ्याला अगोदर अभ्यास कठीण वाटतो आणि एकदा त्याला अभ्यासाची रुची लागली की मग आई त्याला सांगते, बाळा अभ्यास नंतर कर, पहिल्यांदा जेवून घे, सांगते की नाही. मग तो काय म्हणतो, आई काही नाही, एवढा अभ्यास कर मोराला का मी जेवून घेतो. त्याच्यातही 2 प्रकार आहे. म्हणजे मी निरीक्षण असं केलं आहे. आपण जर एखाद्या मुलाला म्हटलं ना, बाळ जेवून घ्या अभ्यास नंतर कर, तर एखादा मुलगा तयार होतो. पण मुलींच्या बाबतीत तसं नाही राहत बरं. त्या मुली मात्र जेवणाकडे दुर्लक्ष करतात, अभ्यास पहिला उरकून घेतात. म्हणजे 10वी-12वीचे निकाल लागतात ना, 10-12 वर्षापासून पहिला क्रमांक कोणाचा येतो? मुलींचाच येतो आहे. तरी घरकाम सांभाळून करतात सगळं. त्या जिद्द चांगली असते, दुर्लक्ष करता. खरं करू नये त्यांनी पण आहार घेतला पाहिजे चांगला. जाऊ द्या. हा मार्ग जे देखीचे ते तहान भूक विसरीचे. मलाही वाटतं आता आपली ज्ञानेश्वरीची कधी कधी परीक्षा घ्यावी पाठाची. हा मार्ग जे देखीचे तै तहान भूक, हा नाश्ता देऊ तुम्हाला, तहान भूक विसरीचे असं नाही म्हणणार. तै तहान भूक विसरीचे. रात्री दिवस नेणीचे वाटे ये. या मार्गाने चालत असताना आपण किती रात्री आणि दिवसामध्ये साधना केली हे सगळं विसरावं लागतं. याच्यामध्ये प्रतीक्षा करावी लागते बरं. नाही तर मग का 6 महिने झाले मी तुळशीची माळ परिधान केली, अजूनही देव स्वप्नात आला नाही. 6 महिने काहीचे 6 जन्म गेले तरी नाही. 6 महिन्यात काय होणार आहे? रात्री दिवस नेणीचे वाटे ये. या मार्गाने रात्र आणि दिवस जाणली जात नाही. 2 भाग होतात. रात्री आणि दिवसाचं भान होत नाही, हा एक अर्थ आहे. किंवा रात्र आणि दिवस न मोजता फक्त निरंतर दीर्घकाल ही साधना करावी लागते. असं एक प्रमाण आहे बघा भोपाळीच्या प्रसंगामध्ये. हा नाठवे तहान भूक, ते रात्री घटिका बोटे दिवस लेखे धरुण्या माप, सो कसेज गोड चित्ता नलगे अनिक, नाठवे घरदार तहान पळाली भूक. आठवलं बरोबर. काकडा बंद पडला बरेच दिवसापासून त्याच्यामुळं. नाठवे घरदार तहान पळाली भूक, हे असं आहे. रात्री दिवस नेणीचे वाटे ये. आता या साधनाचा गौरव काय आहे? योग मार्गाने निघाला की रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे, जसं 12व्या अध्यायामध्ये म्हटलं की नाही, तर तो प्रकार आता सांगतात. चालता मार्ग पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाचे खाणे उघडे, आव्हांटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. चालत असताना कुठं चालायचं आहे? साधनेच्या मार्गाने चालायचं आहे. चालता चालता
या साधकाचा जिथे पाऊल पडतो तेथं अपवर्गाची खाणी उघडे. त्याला मराठी भाषेमध्ये ना व्याकरणामध्ये 5 वर्ग आले. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि 5वा प वर्ग. तर त्या प वर्गामध्ये प, फ, ब, भ आणि म असे 5 अक्षर आहे की नाही. तर जुन्या महापुरुषांनी असं चिंतन सांगितलं, त्याला म्हणतात प वर्ग. आणि अ म्हणजे नाही, पण ते प वर्ग म्हणजे काय. तर पहिल्यांदा प म्हणजे पाप, फ म्हणजे फजिती, ब म्हणजे बंधन, भ म्हणजे भय, म म्हणजे मरण. ज्याच्यामध्ये पाप, फजिती, बंधन, भय आणि मरण याला म्हणतात प वर्ग. आणि तो जिथं नाही त्याला म्हणतात अपवर्ग. मग कुठं नाही आहे, मोक्षात नाही, म्हणून मोक्षाला नाव काय आहे, अपवर्ग असा त्याचा अर्थ होतो. भाषा आहे की नाही मराठी. आता किती एखादा व्यक्ती शिकला आणि त्याला म्हणलं सांग बरं हे अपवर्ग म्हणजे काय आहे, तर हे परंपरेने ऐकल्याशिवाय कळत नाही. काही लोक म्हणतात आम्हाला गुरु नाही काही नाही तरी आम्हाला भरपूर कीर्तन आहे. ठेवणारे मूर्ख आहे. चालता पाऊल जेथ पडे तेथं अपवर्गाची खाली. परंपरेने ऐकावं लागतं हे, त्याशिवाय ते कळत नाही. चालता पाऊल जेथ पडे, चालताना जिथं पाऊल पडतो तेथं अपवर्गाची मोक्षाचे खान. मला ते भीती वाटते हे रेकॉर्डिंग करत असल्यामुळे कधी, पण कधी कधी आडनाव आठवतो. तेथं अपवर्गाची खाणी उघडे, तेथं मोक्षाचे खान प्रगट होते. म्हणजे या मार्गाला मोक्ष नक्की ठरलेला आहे. फक्त एवढाच आहे, प्रयत्न चांगले असेल तर याच जीवनात, आणि प्रयत्न कमी पडले तर आगामी जन्मात. पण अपवर्ग मोक्ष नक्कीच आहे. अपवर्गाची खाणी उघडे, आव्हांटलिया आले बघा. ते चांगला प्रामाणिक चालला तर मोक्षाची खान प्रगट होते. आणि आव्हांटलिया जर कदाचित तो आडमार्गाने गेला. आडमार्ग 2 प्रकारचे. एक साधनेमध्ये प्रमाद केला, आळस केला, तर त्याला साध्य आता प्राप्त नाही होत, तो आगामी जन्मात योगभ्रष्ट होतो. हा विचार शेवटी अध्यायामध्ये येणार आहे. हा झाला आडमार्ग. आळस किंवा प्रमाद हा एक मार्ग. आणि दुसरा आडमार्ग म्हणजे निघाला होता मोक्षाला, पण मध्यंतरी त्याला पुन्हा स्वर्गाच्या विषयाचं आकर्षण निर्माण झालं. तर आव्हांटलिया जोडे स्वर्गसुख, त्याला स्वर्गसुख प्राप्त होतं. ज्या स्वर्गसुखासाठी 100 यज्ञाचं पुण्य लागतं, पण योग मार्गाने निघाला की त्याला स्वर्गसुख आपोआप मिळतं. पण जर खरा साधक असेल तर स्वर्गात जाऊन त्याला पश्चाताप होतो. तो विचार करतो, इतका मला विलंब का लागला देवा, हा अंतराय अवचिता, का उडवला भगवंता, ऐसा दिवी भोगी भोगिता अनुतापी नित्य. दिव्य भोग भोगताना त्याला अनुताप होतो की मला हा प्रतिबंध काय आला. प्रामाणिकपणाने चालला की मोक्ष ठरला आहे, आणि चुकून जर आडमार्गाला गेला तरीसुद्धा त्याची हानी होत नाही. त्याला स्वर्ग दिव्य असणारे सुख भोगायला मिळतात. असा हा मार्ग आहे. निगीचे पूर्वेलिया मोहरा की ई जे पश्चिमेच्या घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. आता ही पारिभाषिक शब्द आहे. पूर्वेलिया मोहरा, मोहरा म्हणजे मार्ग, पूर्व दिशेच्या मार्गाने निघायचं. आणि पश्चिमेच्या घरा येईजे, याचा अर्थ काय करायचा, तर पूर्व आणि पश्चिम याच्यामध्ये 2 टोकं घ्यायची. जसं ही पूर्व दिशा आहे आणि त्याच्या समोरची पश्चिम दिशा आहे. पूर्व दिशेला निघाला तर तो पश्चिम दिशेला येईल का, व्यवहारामध्ये येणार नाही. पण इथे अर्थ करत असताना पूर्व आणि पश्चिम समोरासमोर घ्यायचे. पूर्वेच्या दिशेने निघाला की पश्चिमेच्या घराला येतो. म्हणजे काय, मूलाधार चक्र हा पूर्व मार्ग आहे, आणि या पूर्व मार्गाने तो निघाला की ब्रह्मरंध्रापर्यंत येतो. हे त्याचं पश्चिमेचं घर आहे. हा एक अर्थ. दुसरा अर्थ केला आहे, पूर्व आणि पश्चिम संसारातून निघाला आहे आणि मोक्षापर्यंत येतो आहे, असे 2 अर्थ केले. म्हणजे मूलाधार चक्रापासून निघाला तर ब्रह्मरंध्रापर्यंतचा मार्ग म्हणजे निगीजे पूर्वेलिया मोहरा की येई जे पश्चिमेच्या घरा. हा एक अर्थ
किंवा संसारातून निघाला आणि मोक्षापर्यंत आला तरी पण निघिजे पूर्वेली मोहरा की ए जे पश्चिमेच्या घरा. चालणं कसं होईल? निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. अगदी शांततेनं एकाग्रतेनं चंचल न होता या मार्गाने चालावं लागतं. मनाची स्थिरता जर असेल तर या मार्गाची वाटचाल होते. निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गाव आपणची होईजे. हे सांगो काय सहजे जानसे तो. अर्जुना, या मार्गाने, येणे मार्गे म्हणजे या मार्गाने, जया ठाया जाईजे, ज्या ठिकाणाला आपण जातो तो गाव आपणची होईजे. या मार्गाने आपण कुठं जातो? ब्रह्मप्राप्तीपर्यंत. आणि साधना केल्यानंतर आपण ब्रह्मप्राप्ती नावाच्या गावात नाही जात, ब्रह्मच आपण होतो. येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गाव, गाव म्हणजे साध्य, आपणची होईजे. ते ब्रह्म नावाचं ठिकाण आपण स्वतःहून जातो. हे सांगू काय? अर्जुना, हे पुष्कळ विस्ताराने काय सांगावं? जेव्हा तू या मार्गाचं अनुष्ठान करशील सहजे तू जानशी, सहज तू हे जाणून घेशील की मी ज्या साध्याकरता निघालो ते साध्यच मी झालो. जशी गंगा समुद्रापर्यंत जाते पण गंगाच समुद्ररूप होते, तसं या मार्गाने तो ब्रह्मस्वरूपासाठी निघाला तर तोच ब्रह्मरूप होऊन जाशील. आणि असं जेव्हा ऐकलं अर्जुनाने की इथे ब्रह्मरूपता मलाच प्राप्त होईल, ताण भूक विसरली जाते, या मार्गाने मोक्षाची खान प्रगट होते, चुकून आडवा पाऊल पडला की स्वर्ग प्राप्त होतो, मग उत्कंठा निर्माण झाली. आणि अर्जुनाने देवाला म्हटलं, ते तर पार्थे म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा, का आरती समुद्रोनी न काढावा बुडतो जी मी. पार्थे म्हणितले. अर्जुनाने म्हटलं, देवा एवढा जर हा श्रेष्ठ मार्ग आहे तरी तेची मग केव्हा, मग तो मार्ग तुम्ही मला केव्हा सांगणार? मी कसा आहे? आरती म्हणजे उत्कट इच्छा, हाच एक समुद्र आहे. मला उत्कंठा फार मोठी लागली आणि त्या समुद्रामध्ये मी बुडतो आहे. असा बुडणारा जो मी, त्या मला तुम्ही बाजूला का काढत नाही? म्हणजे उत्कंठा माझी इच्छा आहे आणि माझ्या इच्छेनुसार ब्रह्मस्वरूपाचं साधन तुम्ही मला लवकरात लवकर सांगून या समुद्रातून बाजूला का काढत नाही? लवकर सांगा, मला विलंब सहन होत नाही. भगवान म्हणतात, तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे, हे उत्संखळ बोलणे काय ऐसे? अरे अर्जुना, तुझं अशा प्रकारचे उत्संखळ बोलणं म्हणजे ओतावळीचं बोलणं हे कशा प्रकारचं आहे? आम्ही सांगत असो, आम्ही तुला ब्रह्मप्राप्तीचं साधन सांगणारच आहे, पण आपैसेवरी पुशिले तुवा, पण आपोआप त्यातल्या त्यात पुन्हा तू आम्हाला विचारलं, मग आता हे साधन तुला आम्ही नक्की सांगणार, पण ते आता नाही सांगणार, ते उद्या सांगणार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.